एरर स्पॉटिंगमध्ये टेन्सचे जे एरर आहे ते आपण आज बघतोय. टेन्सच्या धर्तीवरती जे एरर असतात, टेन्समध्ये जे एरर असतात ते आपण आज बघणार आहे. IBPS पॅटर्नमध्ये एरर डिटेक्शनवरती हमखास क्वेश्चन असतात. साधारणतः 3 ते 5 प्रश्न येतील, म्हणजे 6 ते 10 मार्काचा हा महत्त्वाचा टॉपिक आहे तसा. जर याची प्रॅक्टिस केली तर याचे मार्क्स तुम्हाला भेटून जातील. आता आपण फक्त टेन्स या टॉपिकवरचे एरर बघतोय. तर बघा क्वेश्चन काय. इट इज हाय टाईम दॅट पॉलिटिकल पार्टीज टेक अ मोर रिस्पॉन्सिबल रोल टू हेल्प द पुअर किंवा नो एरर. तर याच्यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो रूल आहे तो मी सांगतो आता. इट इज हाय टाईम किंवा इट इज टाईम किंवा इट्स अबाउट टाईम, 3 वर्ड आहे, 3 लक्षात ठेवा. इट इज हाय टाईम किंवा इट्स टाईम असं पण येऊ शकतं. इट्स हाय टाईम हे रूल राईट करून घ्या लगेच. इट्स हाय टाईम किंवा इट इज हाय टाईम. इट्स टाईम, इट इज टाईम पण येऊ शकतं किंवा इट्स टाईम पण येऊ शकतं. इट्स टाईम ऑब्लिकमध्ये इट्स असं पण देतो इथं. इट्स टाईम. आणखी एक इट्स अबाउट टाईम किंवा इट इज अबाउट टाईम. काय इट्स हाय टाईम किंवा इट इज हाय टाईम, इट्स टाईम किंवा इट इज टाईम किंवा इट्स अबाउट टाईम. हे जर शब्द, ही फ्रेज जर वाक्यामध्ये असेल, राईट करून घ्या नीट. ते वाक्य कशामध्ये पाहिजे? सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे वाक्य? सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. ते वाक्य कशामध्ये पाहिजे? सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर बघा हे वाक्य सिम्पल पास्टमध्ये आहे का चेक करा, आणि त्याच्यात एरर आहे का मग आपण फाइंड आउट करू शकतो. इट इज हाय टाईम दॅट पॉलिटिकल पार्टीज टेक अ मोर. आता बघा टेक अ मोर आलेलं आहे, तर तिथं काय पाहिजे? टेकच्या ठिकाणी काय पाहिजे? टूक पाहिजे. तेव्हा ते काय होईल? सिम्पलमध्ये होईल. म्हणजे टेकमध्ये एरर आहे, टेकच्या ठिकाणी काय पाहिजे? टूक. म्हणजे सी पार्टमध्ये त्याच्यामध्ये काय एरर आहे? सी पार्टमध्ये एरर आहे, तर टेकच्या ठिकाणी काय होईल? टूक होईल. टेकच्या ऐवजी काय होईल? टूक. टेक त्याचं पास्टमध्ये काय होईल? टूक. बघा काय एरर आहे? इट इज हाय टाईम, इट्स अबाउट टाईम किंवा इट इज टाईम हे जर शब्द असेल, ही फ्रेज जर असेल, त्यावेळेस तो जे स्टेटमेंट असेल ते कशात पाहिजे? सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. आणि सिम्पल पास्ट करण्यासाठी इथं टूकच्या ठिकाणी त्याचा V2 जे आहेत, V2 काय येईल? त्याचं टेकचं टूक येईल. तर आपल्याला तिथं टूक हा वर्ड पाहिजे होता. ठीक आहे. तर सी पार्टमध्ये एरर आहे. तर इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. सेकंड क्वेश्चन घेऊया आपण आता. आपण क्वेश्चनच्या आधारेच जे रूल्स आहे ते समजून घेऊयात. जर वाटलंच तर मी डिटेलमध्ये पण बेसिक पण त्याचं सांगून देईल. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया. सम आर बॉर्न ग्रेट, सम अचीव ग्रेटनेस अँड सम हॅड ग्रेटनेस थ्रस्ट ऑन देम. ठीक आहे. म्हणजे काही लोक जे ते जन्मतः ग्रेट असतात, काही जन्माला आल्यानंतर म्हणजे ते अचीव करतात ग्रेट्स, आणि काहींवरती ते थोपवलं जातं. ग्रेटनेस काय त्यांच्यावरती लादलं जातं. ठीक आहे. थ्रस्ट ऑन देम. ठीक आहे. तर जे जनरल वाक्य असतं, जे जनरल स्टेटमेंट असतं ते सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. जे जनरल स्टेटमेंट असतं सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. जे जनरल स्टेटमेंट असतं, नोट्स लिहून घ्या तिथं. जनरल स्टेटमेंट जे असतं ते सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. तर तिथं हॅड वापरलेला आहे. हॅडच्या ठिकाणी काय यूज होईल? तिथं हॅडच्या ठिकाणी हॅव यूज होईल. काय यूज होईल? हॅव. हॅडच्या ठिकाणी काय यूज होईल? हॅव. तर हॅडमध्ये एरर आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये आपल्याला ते वाक्य करायचं आहे, त्याच्यामुळे हॅड. आता पहिलं बरोबर आहे, सम आर, तर हा पार्ट बरोबर आहे, आर वापरलेला आहे. सम अचीव ग्रेटनेस हे पण बरोबर आहे. तर सम हॅड इथं वापरलं होतं, तिथं काय पाहिजे होतं? हॅव पाहिजे. जर जे जनरल स्टेटमेंट असतं, ठीक आहे, एक सर्वसाधारण वाक्य बघा, म्हणजे काही जन्मताच ग्रेट असतात, काही
त्यांच्या एफर्ट्सनुसार ते अचीव करतात ग्रेटनेस, आणि काहींच्यावरती ते थोपवलं जातं. तर एक सर्वसाधारण जनरल स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे ते सिम्पल याच्यामध्ये पाहिजे, सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. तर हॅडच्या ठिकाणी काय पाहिजे, हॅवचा वापर होईल. ठीक आहे, बघा आता पुढचं. सिन्स ही जॉईंड दिस पोस्ट ऑफ सेक्रेटरी ही डिडंट टेक एनी ब्राईब. म्हणजे त्यांनी हे सेक्रेटरी पोस्ट जॉईन केली आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वगैरे घेतला नाही, म्हणजे एक्स्ट्रा पैसे त्यांनी काही घेतले नाही, ब्राईब घेतले नाही, लाच वगैरे त्यांनी घेतलेली नाही आहे. ठीक आहे, तर सिन्स जे वाक्य असेल ज्याच्यामध्ये सिन्स असेल, बघा सिन्सचा वापर कधी करायचा, कसा करायचा, त्याचं वेगळे रूल्स आहे, ते मी नंतर सांगेल सिन्स आणि फॉरसाठी. आता बघता आपण सिन्सचा बघूयात. सिन्स जर असेल तर टेन्स कोणता असतो बघा. सिन्स नंतरचं वाक्य म्हणजे सिन्स नंतरचं जे वाक्य असेल ते असतं सिम्पल पास्टमध्ये. सिन्स नंतरचं वाक्य कशात असतं, सिन्स नंतर जे वाक्य असेल, सिन्स नंतरचं वाक्य कशात असतं, सिन्स नंतरचं वाक्य असतं सिम्पल पास्टमध्ये, सिम्पल पास्टमध्ये असतं, सिम्पल पास्टमध्ये असतं सिन्स नंतरचं वाक्य. लक्षात राहू द्या, सिन्स ज्या वाक्यामध्ये सिन्स आहे ते वाक्य सिम्पल पास्टमध्ये पाहिजे, आणि जे दुसरं वाक्य असतं सिन्सला जोडून आणखी एक वाक्य येतं ते कशात पाहिजे, पास्ट परफेक्टमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, पास्ट परफेक्टमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, पास्ट परफेक्टमध्ये. ठीक आहे, पास्ट परफेक्टमध्ये पाहिजे. रूल पण राईट करत चला. बघा सिन्स ही जॉईंट, तर हे सिम्पल पास्टमध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर धिस पोस्ट ऑफ सेक्रेटरी ही डिडंट, आता जे दुसरं वाक्य ते चालू झालं ते कशात पाहिजे ते, तर परफेक्टमध्ये पाहिजे. तर मग डिडंट टेकच्या ठिकाणी काय होईल, तिथं डिडंट टेकच्या ठिकाणी काय होईल, हॅज नॉट टेकन, हॅज नॉट टेकन, हॅज नॉट टेकन, हॅज नॉट टेकन. ठीक आहे, हॅज आणि नंतर काय असतो V3 यूज होतो. ठीक आहे, डिड नॉटच्या ठिकाणी हॅज नॉट येईल, काय येईल तिथं, हॅज नॉट टेकन, हॅज नॉट टेकन, हॅज नॉट टेकन. ही डिडंट टेकच्या ठिकाणी काय यूज होईल, हॅज नॉट टेकन. ठीक आहे, एक परफेक्टमध्ये पाहिजे आणि एक सिम्पलमध्ये पाहिजे. सिन्स नंतरचं वाक्य, सिन्सला जोडणारं वाक्य जे असेल ते सिम्पल पास्टमध्ये पाहिजे, आणि जे दुसरं वाक्य असतं ते कशात पाहिजे, परफेक्टमध्ये पाहिजे. ठीक आहे, परफेक्टसाठी आपण हॅव, हॅज, हॅडचा वापर करतो आणि त्याच्यानंतर V3 वापरतो. ठीक आहे, तर हे तिसरं वाक्य होतं, इथपर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल. चौथं वाक्य बघा आता. व्हाईल आय वॉज वॉकिंग अलॉंग द रोड येस्टरडे आय हॅड सीन अ व्हेरी ओल्ड वुमन. बघा इथं काय झालेलं आहे, मी रस्त्याने जात होतो आणि तेव्हाच मी एका जी ओल्ड आजी आहे तिला बघितलं, म्हणजे जी म्हातारी आजी आहे तिला बघितलं. व्हाईल आय वॉज वॉकिंग अलॉंग द रोड येस्टरडे आय हॅड सीन अ व्हेरी ओल्ड वुमन. तर एक रस्त्याने चालतानाच बघितलं, तर हॅड सीन येणार नाही तिथं. हॅड सीन म्हणजे काय, पाहिलं होतं येईल ते, पण आपण काय म्हणतोय, चालतानीच तिला बघितलं, त्या आजीला आपण चालतानीच बघितलं. तर ते कशात येईल, सिम्पल याच्यामध्ये येईल, सिम्पल पास्टमध्ये वाक्य होईल. हॅड सीन येणार नाही तिथं, सॉ येईल तिथं. काय, आय सॉ, जेव्हा मी चालत होतो तेव्हाच पाहिलं, म्हणजे पाहिलं होतं नाही येणार, मी चालतानीच त्या आजीला पाहिलं, जी म्हातारी आजी तिला चालतानीच पाहिलं, म्हणजे चालताच मी बघितलं. तर त्याच्यामुळे हॅड सीन येणार नाही तिथं, काय यूज होईल, सॉ यूज होईल. आय सॉ अ व्हेरी ओल्ड वुमन. व्हाईल आय वॉज वॉकिंग अलॉंग द रोड येस्टरडे आय सॉ अ व्हेरी ओल्ड वुमन. ठीक आहे, तर तिथं यूज होईल सॉचा. ओके, वाक्याचं मिनिंग कळाला तर आपल्याला सोडवताना एरर फाइंड आउट करायला सोपं जातं. ठीक आहे, पाचवा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया आपण आता. ठीक आहे, आतापर्यंत 4 क्वेश्चन झाले, त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मला विचारू शकता. आता आपण पाचवा क्वेश्चन घेऊया. इफ द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कंटिन्यूज टू द ग्रोथ ॲट द सेम रेट फॉर द नेक्स्ट फ्यू मंथ्स आय थिंक इट हॅज अ हाय ग्रोथ रेट धिस इयर. ठीक आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरने ह्याचप्रमाणे जर ग्रो करत राहिलं तर येणाऱ्या महिन्यामध्ये
काय होईल येणाऱ्या महिन्यामध्ये, नेक्स्ट फ्यू मंथ याच्याहून काय अर्थ होतो, येणारे जे महिने आहेत, पुढचे जे महिने आहेत येणारे नेक्स्ट फ्यू मंथ्समध्ये काय होईल, व्हेरी हाय ग्रोथ रेट होईल, म्हणजे हाय ग्रोथ रेट होईल. ठीक आहे. तर येणाऱ्या महिन्यामध्ये, ठीक आहे, मग हॅज येईल का तिथं, हॅज नाही येणार, काय विल हॅव येईल तिथं, विल फ्युचरमध्ये येईल, ते विल हॅव. ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या काळात, म्हणजे फ्युचरमध्ये जाईल, फ्युचरसाठी आपण काय विल यूज होईल. ठीक आहे. येणाऱ्या महिन्यामध्ये, कमिंग जे इयर्स आहे, नेक्स्ट फ्यू मंथ्स आहे, येणाऱ्या काही महिन्यामध्ये, तर हॅज इथं यूज नाही होणार, तिथं काय विल हॅवचा यूज होईल. ठीक आहे. म्हणजे सी नंबर पार्टमध्ये काय एरर आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 6वा क्वेश्चन होता, इफ आय वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वुड वर्क वंडर. ठीक आहे. जे हायपोथेटिकल किंवा इमॅजिनरी जे स्टेटमेंट असतं, इमॅजिनरी स्टेटमेंट, हायपोथेटिकल स्टेटमेंट, जे सेंटेन्स असतं इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल. आता मी जर पंतप्रधान झालो तर, म्हणजे असं इफ म्हणजे हायपोथेटिकल इमॅजिनरी स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये इथं वॉज नाही होणार, तिथं काय होईल वेअरचा यूज होतो, वॉजचा यूज होणार नाही तिथं. कशाचं वेअर, आय वेअर. नोटबुकमध्ये तुम्ही राईट करत चला, इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. ठीक आहे. जर हायपोथेटिकल किंवा इमॅजिनरी जे स्टेटमेंट असतं, काल्पनिक जे वाक्य असतं, त्याच्यामध्ये वेअरचा यूज होतो, वॉचचा यूज होत नाही. ठीक आहे. तर मी पंतप्रधान झालो असतो तर मी हे केलं असतं, किंवा मी पक्ष असतो तर असं काय केलं असं, ते निबंध होते बघा आपल्याला, तर त्या टाईपमध्ये तिथं त्या ठिकाणी काय यूज होईल, वेअरचा वापर होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 4 years have passed since we had met each other in मुंबई. बघा, सिन्सचा मी आत्ता मगाशी सांगितलं होतं, सिन्स जे असेल, सिन्स नंतरचं वाक्य कशामध्ये असतं, सिन्स नंतरचं वाक्य पास्टमध्ये असतं, सिम्पल पास्टमध्ये. सिन्स नंतरचं वाक्य कशाचं असतं, सिम्पल पास्टमध्ये असतं. सिन्स नंतरचं वाक्य सिम्पल पास्टमध्ये असतं. आणि जे दुसरं वाक्य असतं ते कशाचं असतं, परफेक्टमध्ये असतं. ठीक आहे. तर बघा, हे वाक्य जे आहेत, सिन्स नंतर जे येणार वाक्य, सिन्स नंतर येणारं वी हॅड मीट इच अदर, हे कशात पाहिजे होतं. आता हॅडचा वापर झाला, नंतर V3 वापरलं आहे, तर हे परफेक्टमध्ये वाक्य झालं. पण आपल्याला सिन्स नंतरचं वाक्य नेहमी कशात पाहिजे, सिम्पलमध्ये पाहिजे. तर वी मीट इच अदर असेल तिथं, काय होईल वी मीट किंवा वी मेट. ठीक आहे. वी मेट असेल, हॅड येणार नाही. आणि जे दुसरं वाक्य ते परफेक्टमध्ये आहे का चेक करा. बघा, हॅव पास्ट, म्हणजे दुसरं जे वाक्य आहे, सिन्सला जोडणारं वाक्य सिम्पल पास्टमध्ये पाहिजे, आणि त्यातलं दुसरं वाक्य कशात पाहिजे, परफेक्टमध्ये पाहिजे. हॅव आणि पास्ट हे वापरले, हे परफेक्टमध्ये, हे करेक्ट आहे. इथं हॅड मीटच्या ऐवजी हॅड मेटच्या ऐवजी फक्त मेट पाहिजे होतं, वी मेट इच अदर इन मुंबई. 4 years हॅव पास्ट सिन्स वी मेट इच अदर इन मुंबई. ठीक आहे. मेट येईल तिथं. ठीक आहे, बरोबर आहे ते. तर याच्यामध्ये बी पार्टमध्ये एरर होता, तर हॅड नाही येणार तिथं, परफेक्टमध्ये नसेल. सिन्स नंतरचं वाक्य नेहमी कशात पाहिजे, सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. रूल तुम्ही राईट करून घ्या. ठीक आहे. 8वा क्वेश्चन बघूया आता आपण. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिस इज द बेस्ट बुक आय रीड सो फार अँड आय मस्ट रिकमेंडेड इट टू ऑल ऑफ द स्टुडंट आय टीच. ठीक आहे. हे जे पुस्तक आहे, मी आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकामध्ये, हे जे आत्ता मी वाचतोय ते पुस्तक, आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकामध्ये बेस्ट बुक आहे, आणि मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांना काय करतो, ते रिकमेंडेड करतो आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमध्ये. ठीक आहे. तर सो फार जर आलं वाक्यामध्ये, तर सो फारच्या ठिकाणी जे नेक्स्ट वाक्य असेल, सो फार ज्या वाक्यामध्ये असेल, ते सो फारचं वाक्य जे असेल, ज्याच्यामध्ये सो फार आलेलं आहे, तर ह्या वाक्यामध्ये सो फार आलं आहे, आय रीड सो फार. ठीक आहे. अँड नंतर हे दुसरं वाक्य तयार झालं, आय मस्ट रिकमेंडेड. तर दिस इज द बेस्ट बुक आय रीड सो फार. इथपर्यंत हे जे फर्स्ट वाक्य आहे, सो फारचं जे वाक्य असेल, राईट करून घ्या जो रूल आहे तो, सो फारचं जे वाक्य असेल, तर त्याच्यामध्ये
ते वाक्य कसं पाहिजे, परफेक्टमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, परफेक्टमध्ये. तर आय परफेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल, आय हॅव रीड, आय हॅव रीड. तर या ठिकाणी आय नंतर काय यूज होईल, हॅव. काय यूज होईल, हॅव. दिस इज द बेस्ट बुक आय हॅव रीड सो फार अँड आय मस्ट रिकमेंडेड इट टू ऑल ऑफ द स्टुडंट्स आय टीच. ठीक आहे. सो फार ज्या वाक्यामध्ये सो फार असेल, राईटच करून घ्या तो नियम. सो फार ज्या वाक्यामध्ये असेल, सो फार ज्या वाक्यामध्ये असेल ते वाक्य कशात पाहिजे, परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे. परफेक्ट पास्टमध्ये किंवा परफेक्ट पास्टमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर दिस इज द बेस्ट बुक आय हॅव रीड सो फार अँड आय मस्ट रिकमेंडेड इट टू ऑल ऑफ द स्टुडंट्स आय टीच. ठीक आहे. तर ते परफेक्टमध्ये पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. व्हेन आय विल 30 मोस्ट ऑफ द माय फ्रेंड्स विल बी अबोव 35 बी शुअर. तर बघा याच्यामध्ये व्हेन आय विल 30 मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स विल बी अबोव 35. आता दोन विल येणार नाही. आता हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, व्हेनचा वापर झाला आहे म्हणजे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये दोनदा विल आलेलं आहे. तर दोनदा विल येऊ शकत नाही, म्हणजे वाचताना जरा काहीतरी चुकलं असं वाटतं. तर विल 2 वेळेस येत नाही एका वाक्यामध्ये. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये 2 वेळेस विल येणार नाही. तर एक असतं सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि एक कशामध्ये असतं, सिम्पल फ्युचरमध्ये. तर सिम्पल प्रेझेंटमध्ये जे विल नंतर जे वाक्य येईल ते सिम्पल प्रेझेंटमध्ये व्हेन आय ॲम 30, विलच्या ठिकाणी काय येईल, आय ॲम 30. व्हेन आय ॲम 30 मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स विल बी अबोव 35 बी शुअर. ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं तर दुसरं सिम्पल फ्युचरमध्ये असतं. दोनदा विल येत नाही. व्हेन आय ॲम 30 मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स विल बी अबोव 35 बी शुअर. ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये 9 नंबरचा क्वेश्चन संपलेला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. द वॅक्सिन वेन हिट द मार्केट इज डॉग्ड बाय कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे हे जे वॅक्सिन आलं होतं ह्या वॅक्सिनने काय केलं, कॉन्ट्रोवर्सीजमुळे म्हणजे एक याच्यामध्ये सापडलं, विवादामध्ये ते सापडलं, कॉन्ट्रोवर्सीमध्ये ते सापडलं. ठीक आहे. तर इज नाही म्हणा, तिथं काय वॉज. वेन हिट द मार्केट, आता हिटचं पास्टमध्ये पण हिटच येतं. तिन्ही फॉर्म काय, हिटच आहे. हिट आणि हिटच आहे. त्याचे V2 पण हिटच आहे, V3 पण काय हिटच आहे. ठीक आहे. तर हे पास्टमध्ये झालेली घटना आहे, वॉज येईल तिथं, काय वॉज. म्हणजे मार्केटमध्ये रेग्युलर तर ती गोष्ट नाही ना, म्हणजे वॅक्सिन जे असेल ते भूतकाळामध्येच येईल आणि त्यांनी कॉन्ट्रोवर्सी तेव्हाच अट्रॅक्ट केली असेल. ठीक आहे. तर इथं काय येईल, वॉजचा यूज होईल. बरं बघा, ह्या PDF मध्ये जवळपास 40 क्वेश्चन दिले तुम्हाला. हे सॉल्व करण्याचा ट्राय करा. मी पहिले 10 सॉल्व करून दिले, बाकीचे मी पण सॉल्व करून देणार आहे. हा पार्ट 1 आहे. डेली आपण 10 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन घ्यायचा ट्राय करूया. आज मी 10 क्वेश्चन आज टीच केलेले, एक्सप्लेन केलेले. उद्या आणखी 10 किंवा 20 क्वेश्चन एक्सप्लेन करेल आणि परवा उरलेले 10 क्वेश्चन. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये. किंवा उद्या 15 पण घेईल आणि त्याच्यानंतर 15 ह्या टाईपमध्ये. तर सॉल्व करण्याचा ट्राय करा. याच्यानंतर जे ग्रामरचे रूल्स आहे याचं एक लेक्चर येईल, उद्या सकाळी येऊन जाईल. ते ग्रामरचे एवढे पण रूल्स आहे ते सर्व एका लेक्चरमध्ये शिकवले जातील. तो थेरॉटिकल लेक्चर असेल ज्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन नाही घेणार मी. समजण्यासाठी छोटे छोटे स्टेटमेंट असेल आणि जे रूल्स आहे ते समजून सांगेल मी. जसं की इट इज हाय टाईम, ह्या टाईपचे जे रूल्स आहे किंवा सिन्सचा रूल आहे, ह्या टाईपचे रूल्स एक लेक्चर एक साधारणतः 3 ते 4 पार्टमध्ये ते पण येईल. ठीक आहे.